या इक्वेशन नुसार काय म्हटलंय की जे स्पेस ट्रॅव्हल आहे त्याला वेट प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय, हे 3 टर्म्स बघा की 100% जर 100 किलो जर वेट जर असेल एखाद्या पूर्ण रॉकेटच्या, तर त्या रॉकेटमध्ये काय काय असतं, त्या रॉकेटमध्ये असतं त्याचा इंजिन, बरोबर. त्यानंतर त्याचा असतो काय तर ज्याला आपण फ्यूल म्हणतो, त्याला यासाठी इथं जो वर्ड वापरला जातो तो म्हणजे काय तर प्रोपेलंट, कारण प्रोपेलंट म्हणजे काय तर फ्यूल आणि ऑक्सिडायझर सुद्धा असतो. कारण ज्या वेळेस एखादी इंधन हा पृथ्वीच्या जो वातावरण त्याच्या बाहेर जर गेला तर त्या इंधनाला जळण्यासाठी ऑक्सिजन पण पाहिजे, म्हणून ऑक्सिडायझर पण असतो. आणि तिसरं असतं काय, तर यासोबत जो कॅरी करून नेलेला जो सॅटेलाइट असतो, आताच रिसेंटली इस्रोने सर्वात हेवी सॅटेलाइट आहे तो लॉन्च केलेला होता, तो पण मी टॉपिक आहे ना तो कव्हर केलेला आहे. आता बघा की मुख्यतः भाग काय तर हा आहे. आता या 100 किलो जर आपण हा सर्व मिळून जर आपण कन्सिडर केलं की हा पूर्ण काय तर 100 किलोचा आहे, ठीक आहे, मी हायपोथेटिकल म्हणतोय, कारण एवढं हलकं तर राहणार नाहीये. पण जर 100 किलो जर असेल तर प्रोपेलंट आहे ना तोच 90 किलो आहे, जवळपास किती आहे 90 किलो. 4% पेक्षा पण कमी, आपण म्हणू की 3 ते 4%, 3 ते 4 किलो फक्त सॅटेलाइट आहे आणि अदर रिमेनिंग जो आहे तो भाग कशाचा असेल तर तो आहे इंजिनचा. मग मला सांगा की हा जो प्रोपेलंट आहे, जो इंधन आहे, त्याला तर वजन सर्वात जास्त आहे. आणि या इक्वेशन नुसार काय म्हटलं जातं की जर हा जर प्रोपेलंट जर घेऊन जायचा आहे तेवढा, तर या प्रोपेलंटला नेण्यासाठी सुद्धा, कारण या प्रोपेलंटमुळे काय झाला की वजन वाढला म्हणून काय आलं की परत त्यासाठी तो तेवढा वजन कॅरी करण्यासाठी परत इंधन लागेल. मग परत इंधन दिला, मग परत काय तर वजन वाढेल, मग तेवढा कॅरी करण्यासाठी परत इंधन द्यावं लागेल. मुद्दा लक्षात येत आहे. आणि म्हणून हे म्हटलं जातं की स्पेस ट्रॅव्हलला काय तर वेट प्रॉब्लेम आहे, यालाच काय तर हा जो इक्वेशन आहे तो म्हटलं जातं. आता ते कसं प्रोनाऊन्स करायचं ते तुम्ही ठरवा. मराठी मीडियम वाल्यांनी तसंच लिहिलं ना तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही उत्तरांमध्ये, राईट. आणि म्हणून काय की हा एक ट्रॅप आहे की नीड फ्यूल टू कॅरी फ्यूल,